स्वाती रानडे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या माया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्रामध्ये प्रमुख म्हणून मी कार्यरत आहे. माया कर्वे स्त्री अभ्यास केंद्रामध्ये 3 जुलै 2025 पासून आपण तेरे मेरे सपने हा राष्ट्रीय महिला आयोगाचा उपक्रम राबवत आहोत. तेरे मेरे सपने हे विवाहपूर्व संवाद केंद्र आहे आणि ह्याची अतिशय आवश्यकता असल्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून हा उपक्रम गेल्या वर्षी आपण इथे चालू केला. बरं, आत्ता सध्या म्हणजे ह्याच्यामधून आपण काय काय करतोय? आता आपल्याला जे दिसतं की एकूण कुटुंब व्यवस्था एका संक्रमणाच्या काळातून जाते आहे आणि त्यामुळे तरुण पिढीकडे जर आपण बघितलं तर तरुण पिढीसुद्धा आपल्याला काही बाबतीमध्ये कन्फ्यूज्ड दिसते आहे. लग्नाचे वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत. ओपन मॅरेज असेल, लिव्ह इन रिलेशनशिप्स असतील, सो हे सगळे जरी ट्रायआउट करत असले तरीसुद्धा विवाह संस्था हे आपल्या एकूण संस्कृतीचं मूळ आहे आणि त्यामुळे अनेक मुलांना विवाह करायचा आहे असं दिसतं. मात्र ते करताना त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं त्यांना घरातून मिळत नाही आहेत. घरामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये लग्न या विषयातला संवाद होणं अपेक्षित असतं तेवढ्या प्रमाणात तो होताना दिसत नाही आणि त्यामुळे हे प्रश्न घेऊन पुढे जाणं हे मुलं करू शकत नाही आहेत आणि त्यामुळे तो जो अडथळा आहे तर त्या ठिकाणी कदाचित हे तेरे मेरे सपने हे विवाहपूर्व मार्गदर्शन केंद्र मदतीचं ठरू शकेल असं मला नक्की वाटतं. बरं, बेसिकली आपल्याकडं जे काउन्सिलिंगसाठी किंवा संवाद साधण्यासाठी येतात मुलं, जास्त फ्रिक्वेन्सी कुठल्या विषयावरती आहे? त्यांचा फोकस काय आहे? त्यांना अडचणी काय येत आहेत? कुठल्या विषयांवरती त्यांचा जास्त स्ट्रेस? ॲडजस्टमेंट हा विषय मुलांना खूप कन्सर्निंग वाटतो असं लक्षात येतं की मला ॲडजस्टमेंट करायला लागेल का, बेसिकली आमचं पटेल का. कमिटमेंट हा विषय आहे, त्याची भीती वाटते मुलांना की लॉंग टर्म एखाद्या व्यक्तीबरोबर आयुष्यभराची कमिटमेंट द्यायची असेल तर मी जोडीदाराची निवड कशा पद्धतीने केलं पाहिजे या बाबतीमध्ये कन्फ्युजन्स आहेत. तर त्याच्याविषयी आपण संवाद साधतो मुलांशी. तर त्याच्यासाठी आधी बेसिकली नो युअरसेल्फ, स्वतःला समजून घेणं की मी बेसिकली कशी आहे, मी बेसिकली कसं आहे, माझा स्वभाव कसा आहे, कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या मी ॲडजस्ट करू शकते किंवा करू शकतो, कुठल्या गोष्टी मी कधीच ॲडजस्ट करू शकणार नाही, माझी व्हॅल्यू सिस्टीम काय आहे, माझ्या कुटुंबाची व्हॅल्यू सिस्टीम काय आहे, कशा पद्धतीच्या घरामध्ये मी ॲडजस्ट करू शकते. मग त्याच्यामध्ये फूड हॅबिट्स असतील, तिथल्या कल्चरल गोष्टी असतील, असं कितीतरी गोष्टी ज्या आहेत तर त्याची क्लॅरिटी आपण मुलांना देण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबरीने लग्नाकडे अनेकदा इव्हेंट म्हणून बघितलं जातं. आज ज्यावेळी लग्नाची चर्चा घरामध्ये होते तर त्यावेळी तो समारंभ कशा पद्धतीने करायचा ह्याची चर्चा जास्त प्रमाणात होताना दिसते. त्या पलीकडे जाऊन पुढे जाऊन ज्या ॲडजस्टमेंट करायच्या आहेत तर त्याचा एक दृष्टिकोन डेव्हलप करण्याचा प्रयत्न आपण ह्या मुलांबरोबर करतो आणि त्याचा नक्की उपयोग होताना दिसतो. मॅडम, मुलं आणि मुली यांच्यामध्ये जसं स्पेसिफिक सांगायचं झालं तर आता बदललेल्या या युगामध्ये अपेक्षा कशा पद्धतीनं त्यांच्या वाढलेल्या आहेत किंवा अपेक्षांच्याबद्दल काय दोघांच्या कशा अपेक्षा आहेत? आता समजून घेणं ही अपेक्षा कॉमन आहे असं वाटतं, मुलगा असेल किंवा मुलगी असेल. मुलींच्या बाबतीमध्ये त्यांना कन्सर्न्स हे असतात की आज मुली बाहेर पडतायत, शिकतायत, त्यामुळे त्यांना त्यांचं करिअर करायचं आहे. पण त्याचबरोबर जी आपली सामाजिक चौकट आहे त्याच्यामध्ये मुलींकडून असलेल्या ट्रॅडिशनल अपेक्षा तर त्याच माझ्याकडून ठेवल्या जातील का, मग घरातलं सगळं करून मी माझं करिअर कशा पद्धतीने करू शकेल, मुलांची जबाबदारी या बाबतीतली कन्फ्युजन्स, त्या बाबतीतले कन्सर्न्स, करिअर ब्रेकचा कन्सर्न हा मुलींना खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवतो. मुलग्यांच्या बाबतीमध्ये असं जाणवतं की आज कायदे जे आहेत तर ते मुलींच्या बाजूने आहेत असा एक खूप मोठा समज आपल्या समाजामध्ये आहे आणि त्यामुळे त्याचा गैरफायदा तर घेणार नाहीत ना मुली, याची भीती मुलांच्या मनामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे असं जाणवतं. दुसरं मत म्हणजे अशा पद्धतीने एक समज प्रचलित झालेला दिसतो किंवा प्रचलित होताना दिसतो आहे की आत्ताच्या मुलींना ॲडजस्टमेंट नको आहे, आत्ताच्या मुलींना घराबाहेर पडूनच जास्त करायचं आहे, त्यांना घरातल्या गोष्टींमध्ये काही फार इंटरेस्ट नाही आहे. तर त्यामुळे मग ह्या मुली आपल्या घरामध्ये कशा ॲडजस्ट होतील, आपल्या आईवडिलांबरोबर त्या कशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकतील, ही भीती मुलग्यांना जास्त प्रमाणामध्ये वाटते असं दिसतं. आता तुम्ही अपेक्षा सांगितल्या, आता ह्यामध्ये आपण संवाद साधण्याचं किंवा त्यांच्यामध्ये
व्यवस्थित कम्युनिकेशन व्हावं यासाठी आपण काय करतो? जसं मी मगाशी म्हटलं की माझे निगोशिएबल्स आणि नॉन निगोशिएबल्स काय आहेत हे आपण बेसिकली मुलांना आयडेंटिफाय करण्याची आपण त्यांना मदत करतो त्याच्यासाठी. सो अनेकदा जी भीती असते मनामध्ये तर ती सत्य किती आहे त्याच्यातलं हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपण स्वतः तो अनुभव घेणं किंवा आपण स्वतः त्याच्यासाठीचा स्कोप देणं समोरच्याला हे सुद्धा खूप गरजेचं असतं. अनेकदा असं होतं की बाहेर म्हणजे ॲझम्पशन्सवरच आपण अनेक गोष्टी नाकारू शकत नाही असं आपण मुलांना म्हणतो. तर त्यामुळे योग्य पद्धतीने प्रश्न विचारणं, योग्य पद्धतीने पडताळणी करणं त्या समोरच्या घराची हे जर आधीच करता आलं किंवा आपल्या मनातले जे कन्सर्न्स आहेत ते योग्य शब्दामध्ये जर मुलांनी आणि मुलींनी एकमेकांबरोबर शेअर केले तर यातले अनेक प्रश्न कमी होतील असं नक्कीच वाटतं. मॅडम, सध्या रिलेशनशिपचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जसं तुम्हीच उल्लेख केला, लिव्ह इन आहे, होस्टिंग आहे, असे अनेक प्रकार आहेत. तर ह्याच्याबद्दल चर्चा होते का आणि तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन करता? हो, नक्कीच होते. एक प्रवाह असा दिसतो की थोडं राहून बघू, थोडं आधी ट्राय करून बघू की आपलं कसं जमतंय. पण आम्हाला नेहमी असं वाटतं की इथे कमिटमेंट किंवा इथे रिस्पेक्ट किंवा इथे आपण असं म्हणू की जिथे आपण समोरच्याचा समजून उमजून स्वीकार करतो त्यावेळी आपण त्याचे प्लस आणि मायनसेस या दोन्हीचाही स्वीकार करतो. आणि दुसरं म्हणजे माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला एक क्लोजर हवं असतं आणि ह्या अशा पद्धतीच्या रिलेशनशिप्समध्ये ते क्लोजर मिळत नाही आणि म्हणूनच कदाचित तो अपूर्णता जाणवत राहते आणि म्हणून नवीन नवीन गोष्टींचा प्रयत्न किंवा नवीन नवीन गोष्टी ट्राय आऊट करण्याचा प्रयत्न माणूस करत असतो. विवाह संस्था ही एक अशी म्हणजे अशी एक संस्था आहे असं मला वाटतं की जिथे या गोष्टींना क्लोजर मिळण्याची खूप जास्त शक्यता असते. ऑफकोर्स तो चॉईस जर इन्फॉर्म्ड असेल तर ते क्लोजर नक्की मिळू शकतं आणि म्हणून तेच अधिक शाश्वत आहे असं वाटतं नक्की. बरं, आता हा जो उपक्रम चालू आहे तर आता कुठे कुठे सुरू आहे आणि जर का कोणाला संपर्क साधायचा असेल तर तो कसा साधायचा? आत्ता पुण्यामध्ये 2 केंद्र तेरे मेरे सपनेची आहेत. एक ज्ञानप्रबोधिनीमध्ये जी सदाशिव पेठेमध्ये आहे आणि दुसरं आपल्या इथे म्हणजे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये हे सेंटर चालतं. जर संपर्क करायचा असेल तर आपण कर्वेनगरला नक्की येऊ शकता. बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्राच्या ऑफिसमध्ये सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळामध्ये आपण नक्की येऊ शकता. आपला फोन नंबर आहे 8767947523. ह्या फोन नंबरवर फोन करून आपण अपॉइंटमेंट घेऊन या ठिकाणी येऊ शकता. त्या व्यतिरिक्त जर आपण बाहेरगावी असाल तर आपण ऑनलाईन माध्यमातून सुद्धा हे संवाद सत्र करू शकतो. त्याच्यासाठी आपण गुगल मीटचा आधार घेतो. सो अशा पद्धतीचे संवाद सत्र ऑनलाईन माध्यमातून करायचे असतील तरी सुद्धा आपण अपॉइंटमेंट घेऊ शकता. महाराष्ट्रामध्ये आणखी कुठे कुठे केंद्र आहेत अशा पद्धतीचे? तेरे मेरे सपनेची आत्ता महाराष्ट्रामध्ये सेंटर्स वाढता आहे. कोल्हापूरला आहे, ठाण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. पण मला असं वाटतं की अधिकाधिक सामाजिक संस्थांनी याच्यासाठी पुढे येण्याची गरज आहे आणि प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीची संवाद केंद्र उभी राहावीत असं ह्याच्यासाठी नक्कीच स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. याच्यासाठी काय चार्जेस असतात की मोफत आहे की कसं आहे? आपण नॉमिनल चार्जेस घेतो. आपण कार्यशाळा आणि वैयक्तिक संवाद अशा 2 माध्यमातून हे केंद्र चालवतो. कार्यशाळेत जर सहभागी व्हायचं असेल तर दिवसभराच्या कार्यशाळेचं 1500 रुपये शुल्क आहे आणि वैयक्तिक संवाद सत्र जर असतील तर 1 तासाच्या संवाद सत्राचं शुल्क 1000 रुपये इतकं नाममात्र शुल्क आपण घेतो. ओके, थँक्यू.